रिझल्टला लागला तरी माझ्या एकट्या मुलीचा रिझल्ट आणखी लागलेला नाही. कारण कॉलेजवाल्याला विचारलं तर ते म्हणतात आमच्याकडून रुकला नाही, युनिव्हर्सिटीकडून रुकला. तर मला असं वाटतं की आता आम्ही गोरगरीब आम्ही आता युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला म्हणायचं की महादेव कोळीचं सर्टिफिकेट नसल्यामुळं फक्त तुमच्या मुलीचाच निकाल राखून ठेवला. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे सगळ्या समाजामध्ये सगळ्या समाज बांधवाचा निकाल राखीव ठेवला जातो. जोपर्यंत व्हॅलिडिटी दिली जात नाही तोपर्यंत. पण आज असं म्हणजे एवढ्या सवलती असताना सुद्धा आमच्या लेकरावर एवढा अन्याय होत आहे. तर म्हणजे सरकार असं आम्हाला झोपी ठेवल्यासारखं आतापर्यंत ठेवलं ना, इथूनही झोपीतच ठेवायला आहे. मग इथून आमचे लेकरं आम्ही शिकवावं की नाही हे आम्हाला त्यांनी सांगावं की आमचे लेकरं म्हणजे आतापर्यंत तर आमचे गोरगरीबच होते, रोज मजूरदारच करणारे, आम्ही बी रोज मजूरदार करणारे आहोत आणि आमचे लेकरं तेच करायचं. म्हणजे हे न्याय आम्हाला कुठला हे आम्हाला विचारायचं. सरकार एकीकडे म्हणतंय की बेटी बचाव बेटी पढाओ आणि ज्यावेळेस बेटी पडायला लागते एखाद्या आदिवासींची म्हणा किंवा मागासवर्गीयांची किंवा महादेव कोळी यांची, तर तिथं त्यांना अडथळा आणण्यात येत आहे. वकील साहेब तुम्ही फार छान बोलले, तुम्ही येऊन बोला 2 मिनटं. तर त्यांना पूर्ण अभ्यास आहे. मी ॲडव्होकेट सप्ता किल्लो. खरं तर 1976 क्षेत्रबंद म्हटलं आणि तेव्हापासून आदिवासी समाजाला जे तर रिझर्वेशनची पूर्ण बेनिफिट भेटायला लागले 1976 आणि नंतर जे तर आता 11पर्यंत व्हॅलिडिटीच्या बाबतीत आम्हाला कुठेही त्रास नव्हता. परंतु 2011पासून जात पडताळणी समित्याने जे जाणूनबुजून अवैध करणं, त्यानंतर जाणूनबुजून जे तर फाईल पुढं सबमिट न करून घेणं, त्यानंतर कुठले डिस्पोज न करणं, यामुळे जे तर खूप त्रास देऊ लागले जात पडताळणी समिती. आणि कुठंतरी कोळी नोंदी आहे, कुठंतरी म्हणजे या बेसवरती इन्व्हॅलिड करत आहे. खरं तर आदिवासी समाजाचा जो ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर कोळी मल्हार कोळी महादेव मराठवाड्यात जे पूर्वीपासूनच राहतात. कारण हा काही पाकिस्तानमधून किंवा अमेरिकेतून आलेला नाही आहे. हा मुळातला इथलाच मूळ निवासी आहे, इथलाच तो रहिवासी आहे. आणि त्यांचे जर ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ जर बघितलं तर यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की इथं जे आदिवासी जे तर 2च जाती आहे, एक तर कोळी आणि एक तर भिल. आणि कोळीमध्ये जे तर 2 उपजमाती, एक तर कोळी मल्हार कोळी महादेव. इंतवीन असेल, त्यानंतर बाकी जेवढी बी संदर्भ ग्रंथ आहे त्यांनी सगळं क्लिअर कट म्हटलेलं आहे. परंतु 1901 पासून जनगणना अहवालाने क्लिअर कट म्हटलं होतं की तुम्ही जे फक्त कोळी नोंदी घ्या, कोळी मल्हार किंवा कोळी महादेव नका घेऊ, फक्त कोळी नोंदी घ्या. 1901 ते 1976पर्यंत कोळी नोंदी झालेल्या आहे. परंतु तत्पूर्वी जर बघितलं तर 1900ला त्याच्या अगोदर जे तर कोळी मल्हार कोळी महादेव पूर्वीपासून नोंदी आहे. 1921ला जे तेव्हासुद्धा कोळी मल्हार कोळी महादेव नोंदी होत्या. 1881 जर बघितलं आपण गॅजेट त्यातसुद्धा कोळी महादेव कोळी मल्हार नोंदी आहे. फक्त 1901 ते 1976 हा जो मधला कालखंड जर बघितला तर शासनानं ठरवून दिलेल्या धोरणाप्रमाणे कोळी नोंदी झालेल्या आहे, त्या की आम्ही किंवा तुम्ही केलेली नाही. हैदराबाद राज्यातील जे आपण मराठवाड्यातील बालाघाट डोंगर राज्यातील म्हणतात ते ब्रिटिशकालीन आणि निजामकालीनचा ते काय पुरावा सांगणार तुम्ही? हैदराबादकालीन जे बघितलं आपण तर तेव्हासुद्धा जे कोळी मल्हार कोळी महादेव नोंदी आहे. हैदराबाद गॅजेट असेल किंवा इन्फ्लुएन्सचं जे संदर्भ ग्रंथ आहे त्यामध्ये सगळ्यात नोंदी जे आहेत कोळी मल्हार कोळी महादेव झालेले आहे. बरं, आता मग तुमची काय मागणी की सरकारने एखादा कॅम्प घेऊन तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करावं? आता सध्या महाराजस्व अभियान चालू आहे. ज्या पद्धतीनं मराठा समाज किंवा इतर समाजाला महाराजस्व अभियानामार्फत सर्टिफिकेट वितरित केले जाते त्याच पद्धतीनं आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव समाजाला सुद्धा द्यायला पाहिजे. कारण यापूर्वीसुद्धा जे शासनाने केंद्र शासनाने विशेष म्हणजे मोहीम चालवली होती की जे गोरगरीब आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव आहे त्यांना कॅम्प घेऊन घरपोच सर्टिफिकेट द्यावं. परंतु इथं मराठवाड्यात तसं दिसून येत नाही. कारण इथं जे इथं मराठवाड्यामध्ये जे आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव अत्यंत गरीब आहे, अशिक्षित आहे, बेरोजगार आहे, त्यांच्या मागे कुठल्याही आमदार खासदारांची पावर नाही आहे. त्यामुळे जे ते ह्या समाजाला कुठलंही असं एक स्टेटस नाही आहे. त्यामुळं मी देवाभाऊला विनंती करेल, देवाभाऊ की आमच्या समाजाला न्याय द्यावं. हे पुरावे पहा तुम्ही, जे खरे आदिवासी आम्ही काही पाकिस्तानमधून की कुठल्या देशातून आलेलो नाही. आम्ही सुद्धा ह्याच देशातलो आहे. माझी देवाभाऊंना एकच नम्र विनंती आहे की ह्या गोरगरिबांना न्याय द्यावा. आज 4 दिवस झाले उपोषणाला, असं किती दिवस तुम्ही उपोषणाला बसणार आहात? जोपर्यंत समाज बांधव म्हणताय की जोपर्यंत आपल्या समाजाला न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सोडायचं नाही. एक देवाभाऊने आझाद मैदानावर जाता या कार्यक्रमामध्ये महादेव कोळे समाजाचे प्रश्न सोडवतो म्हटले होते, असे आश्वासन दिले होते.
परंतु त्यांची सत्ता नव्हती, परंतु सत्ता आल्यानंतर त्यांनी प्रश्न सोडविले नाही, दुर्लक्ष केले देवाभावाने. आज त्यांची सत्ता आहे तरी हा ताबडतोब प्रश्न सोडवावा, कारण की 25 आमदार आणि 4 खासदार ते सरकारवर दबाव टाकतात, त्यामुळे आमचे प्रश्न सुटत नाहीत. उपस्थित केला मराठवाड्यामध्ये या जाती कशा आहेत किंवा काय. तर मराठवाड्यामध्ये खरे म्हणजे महादेव कोळी आणि मल्हार कोळी या दोनच जमाती मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये आहेत. हे याचे पुरावे निजाम काळापासूनचे म्हणजे 150 वर्षापासूनचे आमच्याजवळ पुरावे आहेत. मग जर तुमच्याकडे पुरावे असतील मी जे थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रांत ते वेगळं आमचं. हां ते प्रांतवाद आहेत. तर त्याच्यामध्ये असं आहे की कॅप्टन नुट्टल एक इंग्रज सेनाधिकारी त्यांनी या बालाघाट डोंगर रांगामधून आमचे महादेव कोळी तरुण पोरं इकडे घेऊन गेले. कुठे पुण्याच्या उत्तरेला घोड नदी आहे, त्या घोड नदीच्या तीरावर आमच्या समाजाच्या तरुण पोरांना युद्धाचं शिक्षण दिलं आणि तुकड्या तयार केल्या, युद्ध करण्यासाठी तुकड्या तयार केल्या. ते महादेव कोळी म्हणजे आमच्या बालाघाट डोंगर रांगामधून जे आमचे मुलं घेऊन गेलेले, जे लढाईसाठी गेले त्यांना तयार केलं. त्याच्या 600 तुकड्या तयार केल्या गेल्या, ते महादेव कोळी. ते महादेव कोळ्यांच्या. आणि मग तिथं युद्ध, त्याच्यानंतर युद्ध झालं. गवळी लोक होते पूर्वी, ते गवळी लोकांना आमच्या कोळी लोकांनी हरवलं आणि मग युद्ध संपलं. कारण त्यांचा नायनाट झाल्यानंतर, गवळ्यांचा नायनाट झाल्यानंतर युद्ध संपलं. मग आता हे जाणार कुठे? मग त्याच भागामध्ये त्या नदीच्या काठाने आणि नाशिकपर्यंत हे आमचे लोक पसरले. म्हणजे आमच्यातून गेलेले, आमच्या बालाघाटातून गेलेले तेच महादेव कोळी म्हणून बॉम्बे स्टेटमध्ये आज जे स्वतःला महादेव कोळी स्वतःला म्हणतात ते आमच्यातलेच आहेत. त्यांचे आधी पूर्वज म्हणजे आमच्याकडे आहेत. तर ही गोष्ट शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा विचार करून या लोकांवर जो अन्याय होतो तो अन्याय दूर करण्याचा विचार या शासनाने करायला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावं आणि आमच्या समाजावर जो अन्याय होतो तो दूर करावा, ही विनंती आहे. नाव सर आपलं? मी प्राध्यापक भागवत जमादार, समाजाचा कार्यकर्ता, संभाजीनगर. संभाजीनगर. हैदराबाद.